मी शिवानी, आपण पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र। काही वर्षात सर्वाधिक वेगानं विकसित होणारं शहर म्हणून पुण्याने देशाच्या नकाशावर आपलं विशेष स्थान निर्माण केले। उत्कृष्ट शैक्षणिक संस्था, माहिती तंत्रज्ञान उद्योग आणि भरभराट झालेली कारखानदारी यामुळे पुणे देशातील सर्वात जलद विकसित होणाऱ्या शहरांमध्ये एक म्हणून ओळखलं जातं। पण या विकासाच्या वेगाशी समांतर असलेल्या लोकसंख्येच्या वाढीमुळे शहरात वाहतूक कोंडी एक गंभीर समस्या बनली। रस्त्यांवरील ताण आणि प्रदूषणाचं प्रमाण अधिकच वाढले। यावर उपाय म्हणून मेट्रो या पर्यायाकडे पाहिलं जातं। वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे। मोदी सरकारने पुण्याच्या मेट्रो प्रकल्पाला गती देऊन शहरवासियांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा केली आहे। प्रदूषण आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर यशस्वी तोडगा म्हणून मेट्रो एक उत्तम पर्याय ठरलाय असं म्हटलं जातंय। पुणे मेट्रो प्रकल्पाचा प्रारंभ केला आणि आज मेट्रोचे धावते मार्ग पिंपरी चिंचवड पर्यंत पोहोचले। यंदाच्या गणेशोत्सवात मेट्रोला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने तिची लोकप्रियता ही अधोरेखित केली जाते। पुणेकरांना सुसज्ज आणि प्रदूषण मुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनीही खूप प्रयत्न केले। पुणे मेट्रोच्या प्रगतीमुळे पुणेकरांना सुसज्ज, सुरक्षित आणि प्रदूषण मुक्त प्रवासाची सुविधा मिळाली आहे। पुण्याच्या प्रगतीचा हा प्रवास त्यांच्याशिवाय अपूर्णच राहिला असता असंही काही जणांचं म्हणणं आहे। विशेषतः महिलांसाठी आणि वृद्धांसाठी मेट्रो अत्यंत सोयीस्कर ठरली आहे। या प्रकल्पामुळे पुण्याचा शहरी चेहरा आणखी बदलणार आणि पुण्यातल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सॉल्व्ह होईल असा विश्वास नागरिकांमध्ये। तसंच मेट्रो प्रकल्पाच्या यशस्वी कार्यान्वयामुळे पुणे हे एक आदर्श शहर म्हणून उभे राहील असं सुद्धा म्हटलं जातंय। या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।